नमस्कार, मी प्रमिला झामरे. तर आज मी मस्तपैकी डब्यासाठी पराठे बनवणार आहे. तीही मकाचे पीठ आणि भोपळा त्याच्यापासून. इथे एक भोपळा घेतलेला आहे. ही भोपळा आपल्याला किती थालीपीठ किती बनवायची ती त्याच्या अंदाजाने भोपळा घ्यायचा आहे. जर घरात माणसं भरपूर असतील तर अख्खा भोपळा घ्यायचा. आपल्याला 2 किंवा 4 जर धपाटे करायचे असेल तरी अर्धा भोपळा घ्यायचा आहे. ह्याची साल काढायची, किसून घ्यायचा. तर इथं मी 1 वाटी मकाचं पीठ घेतलेलं आहे चाळून. थोडी हिरवी मिरची, लसूण बारीक करून घेतलाय. अन्न पचन होण्यासाठी ओवा असला का आपण खाल्लेलं सगळं पचन होतंय. त्यासाठी 1 चमचा ओवा घेतलाय. इथं छोटी वाटी मी बेसन घेतलेलं आहे. इथं बारीक चिरून थोडीशी कोथिंबीर घेतली. तर अगोदर आता सुरुवातीला मी भोपळा कट करून घेते. आता ह्याची आपल्याला साल पण काढून घ्यायची. तर इथं भोपळा मी साल काढून घेतलेला आहे. इथं काटवट घेतली आहे. आपल्याला दुसरं ताट तिंबाला घेण्याऐवजी सुरुवातीलाच काटवट घेतली आणि त्या काटवटीमध्ये किसून घेते. इथे एक किसणी घेतली आहे, मोठी घेतली आहे. तुम्हाला ह्या ठिकाणी जर छोटी किसणी घ्यायची असेल तर किसणी घेऊ शकता. तर आता हे भोपळा मी किसून घेते. तर इथं भोपळा मी किसून घेतलेला आहे. ह्यात आता मकाचं पीठ टाकून घेते. तर ही 1 वाटी मकाचं पीठ टाकलेलं आहे. इथं बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. कोथिंबीर भरपूर असली तर छान होते. हिरवी मिरचीचा ठेचा आहे. आता आपल्याला ही मकाचं पीठ पिवळं असल्यामुळे हळदीची तर गरज नाही. त्याच्यामुळे मी हळद वापरणार नाही. ओवा घेतला 1 चमचा आणि बेसनानं बघा धपाट्याला चव छान लागते म्हणून थोडंसं बेसन घेतलेलं आहे. आता इथं वापरणार आहे मी चवीनुसार मीठ. आता छान असं हे मिक्स करून घेते. का तर भोपळ्यात पाणी असते, ओलसरपणा असते त्याच्यामुळं सुरुवातीला पाणी वताच नाही. नंतर किती लागतंय ते थोडंसं पाणी वतून छान असं मिक्स करून घ्यायचं. तर आता थोडंसं मी पाणी ओतून घेते ह्यात. अगोदर छान असं भोपळ्यासोबत सगळं पीठ मी मिक्स केलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी ओतून हे छान असा गोळा तिंबून घेते. तर बघा छान असं मी पीठ तिंबून घेतलेलं आहे. ह्यातला एक गोळा काढून साईडला घेते. आणि ही पीठ आपल्याला जास्त घट्ट नकोच आहे, सैलसरच पाहिजे. त्याच्यामुळं मऊसूत असं पीठ मी छान तिंबून घेतलेलं आहे. खाली कॉटनचा सुती कपडा घ्यायचा आहे. त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे आपलं थालीपीठ जे आपण बनवतो ते चिटकत नाही, ह्याला अलगद साईडला होते. आणि थापडताना पण ह्याला पाणी लावूनच थापटायचं आहे. तर बघा छान असं थालीपीठ थापटून घेतलेलं आहे. ह्याच्यावरून थोडंसं तेल लावायचं आपल्याला आणि अशी येजं पाडून घ्यायची ती. का तर धपाटा आपण केलेलं कुठेही कच्चं पण राहत नाही. हे वाफेतून छान असं शिजलं जाते. तर आता गॅसवर तवा ठेवलाय. तवा पण छान असा तापलेला आहे. थोडंसं मी ह्याच्यावर तेल टाकून घेते म्हणजे धपाटे चिटकत नाही त्यासाठी. तर बघा पाणी टाकल्यामुळं कुठं सुद्धा चिटकलेलं नाही. आणि कॉटनचा कपडा घ्यायचा कधीही घेताना म्हणजे आपल्या तव्याला पण चिटकणार नाही. तव्याला कापड लागलं तर मी थोडंसं साईडनं तेल ओतून घेतलेलं आहे. हे याच्यामधलं पण थोडं थोडं तेल सोडायचं म्हणजे सगळीकडे तेल छान असं लागलं जातं. आता बघा मस्तपैकी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आणि जसं ही आपण थालीपीठ जसं केलं तशाच पद्धतीने आपल्याला आता दुसरं थालीपीठ पण थापटून घ्यायचं आहे. सुरुवातीला कापड स्वच्छ धुवून ओलसर कापड ठेवायचं, पहिलं पाणी ओतायचं आणि मग करायचं. आता जसं घेतलं तसाच एक गोळा मी काढून घेते. त्याला पण पाणी लावूनच थापटायचं. ही लगेच पण पलटी करायचं नाही, जाड असते त्याच्यामुळे 1-2 मिनिटं एक साईड छान भाजू द्यायची, मग पलटी करायची. तर बघा आता दिसायला ही किती छान दिसायला लागले धपाट आणि खमंग खुसखुशीत अशाच पद्धतीने आता खालची पण साईड भाजून घ्यायची. तर बघा दोन्ही साईडनं छान असं मी कुरकुरीत मस्तपैकी भाजलेलं आहे. त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. तर आता राहिलेलं पण थालीपीठ तसंच त्याच पद्धतीने भाजून घेते. ह्याला पण तसंच थोडं थोडं सगळीकडनं तेल लावून घेते.
तर बघा छान अशी थालीपीठ मी बनवून घेतली ते आज, आणि त्या पिठाची बघा 4 थालीपीठ अशी झालेली आहे ती. आणि सगळी थालीपीठ किती छान झाली ती बघा. आणि खमंग अशी भाजून पण घेतलेली. खमंग भाजली तरच धपाटी खायला छान लागते. तर मी आता ह्याच्यावर काढते थोडंसं दही. तर बघा ही दही धपाटं खायला एकदम छान असं लागते. तुम्हीही कधी अशा पद्धतीने बनवले नसतील तर बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.